लष्कर भरतीचा आमिष दाखवून तरुणांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे। तरुणांना भरती झाल्याचा विश्वास बसावा यासाठी बनावट प्रशिक्षण केंद्रही सुरू केलं। या प्रकरणी सत्यजित भरत कांबळे याला अटक केली आहे। महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा आणि नवी दिल्लीतील 100 पेक्षा जास्त तरुणांना लष्कर भरतीचा आमिष दाखवत होता। डेहराडून आणि नगर जिल्ह्यात बनावट ट्रेनिंग कॅम्प उभारून खोटी भरती केली जात होती। लष्कर भरती तसेच प्रशिक्षण आणि इतरही महत्त्वाच्या लष्करी संस्था असलेल्या अहमदनगरमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला। विविध राज्यांतील युवकांना लष्कर भरतीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणारी टोळी उघडकीस आली आहे। यासाठी आरोपींनी बनावट प्रशिक्षण केंद्रही सुरू केलं होतं। या प्रकरणी सत्यजित भरत कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे। नगरच्या भिंगार कॅम्प पोलिसांच्या मदतीने पुण्याच्या मिलिटरी इंटेलिजन्स दक्षिण कमांडने ही संयुक्त कारवाई केली। महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा आणि नवी दिल्ली या राज्यातील युवकांना लष्करात भरतीचे आमिष दाखवण्यात आले होते। त्यासाठी देहरादून आणि नगर जिल्ह्यात बनावट कॅम्पिंग सुरू करून भरती केली जात होती। याची माहिती मिळाल्यानंतर भिंगार कॅम्प पोलीस आणि पुण्याची मिलिटरी इंटेलिजन्स दक्षिण कमांडने संयुक्त कारवाई करत सत्यजित कांबळे याला अटक केली आहे। ही टोळी प्रत्येक युवकाकडून 7 ते 8 लाख रुपये घेत होती, असे प्राथमिक चौकशीत आढळून आले। या प्रकरणी व्याप्ती मोठी झाली असून मोठी टोळी कार्यरत असून सर्व आरोपींना अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे।